आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या एका प्राचीन आणि चमत्कारी शिवमंदिराबद्दल बोलणार आहोत। हे मंदिर म्हणजे सूरपाडा येथील नवसाला पावणारे शिवमंदिर। या शिवमंदिराची एक खासियत म्हणजे येथे स्वयंभू शिवलिंग असून त्याखाली पाणी कितीही दुष्काळ पडला तरी आटत नाही असे म्हटले जाते। चला पाहूया या मंदिराची भव्यता आणि ऐतिहासिक महत्त्व। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात वसलेले सूरपाडा गाव येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे नवसाला पावणारे मंदिर म्हणून ओळखले जाते। या मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे हजारो वर्षांपासून अखंड आहे। विशेष म्हणजे या शिवलिंगाखाली सदैव पाणी असते आणि ते कधीही आटत नाही, असा गावातील वयोवृद्ध लोकांचा अनुभव आहे। इतिहासकारांच्या मते हे मंदिर भोन येथील सातवाहनकालीन महादेवाच्या मंदिराशी साम्य दर्शविते आणि ते 13व्या शतकातील असावे। मंदिराच्या बाहेरील परकोट आणि बुरुज 16व्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी 25 ते 30 फूट उंच परकोट बांधलेले आहेत आणि प्रत्येक बाजूला एक बुरुज आहे। मंदिराच्या मध्यभागी 40 ते 50 फूट उंचीचे भव्य मंदिर आहे। या स्वयंभू शिवलिंगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिंड आणि लिंग यांच्यामध्ये एक पोकळी आहे, ज्यात नेहमी पाणी असते। सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे मंदिराच्या पूर्वेकडील एका छिद्रातून रोज सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडतात आणि हे मंदिर परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालते। मंदिराच्या दक्षिण दिशेला बलीश्वराचे आणि गणपतीचे मंदिर आहे, तर पश्चिमेला राम लक्ष्मण सीतेचे आणि देवीचे मंदिर आहे। सूरपाडा येथील ग्रामस्थ दरवर्षी चैत्र शुद्ध शिवरात्रीला येथे 3 दिवसांची भव्य यात्रा आयोजित करतात। हे प्राचीन मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे। सूरपाडा येथील शिवमंदिर आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वामुळे सर्वत्र ओळखले जाते। या मंदिराच्या सौंदर्याची आणि चमत्काराची गाथा खूप मोठी आहे। अशा प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी आणि प्रसिद्धीसाठी शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी।